आज मी विचार केला, की एका हलक्या-फुलक्या विषयावर बोलावं, जो हलका-फुलका विषय तर असेल, सोबतच फार इंटरेस्टिंग सुद्धा असेल. सो आजचा विषय आहे, की जिम बॉय किंवा जिम गर्लला डेट करण्याचे काय फायदे आहेत आणि यांना का तुम्ही डेट करायला हवं? चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक बिकॉज मी माझ्या स्किनची, हेल्थची खूप काळजी घेते आणि विषय सुद्धा आज हेल्थचा आहे. सो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, छान आहे, क्यूट आहे, इंटरेस्टिंग आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, की अजूनसुद्धा तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. बिकॉज जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता मला बरं वाटतं आणखीच व्हिडिओज बनवण्याची इच्छा निर्माण होते. सो नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला दिसेल आणि तुम्ही एक्सपर्ट व्हाल प्रेमाच्या बाबतीत. ओके, सो सुरू करूयात. नंबर 1 पॉइंट इज चीट. ही माणसं तुम्हाला चीट करूच शकत नाहीत बिकॉज यांच्या डोक्यामध्ये सदानकदा हेच सुरू असतं, की आता जिममध्ये मी आज काय करू? किंवा आज मी काय केलं, किती कॅलरीज बर्न केल्या, काय-काय खाल्लंय, प्रोटीन इंटेक माझा कंप्लीट होणार आहे की नाही, याच गोष्टी यांच्या डोक्यात फिरत असतात. त्यातून त्यांना टाईम नाहीये तुम्हाला चीट करण्याचा. सो अशा लोकांना डेट करणं खूप चांगलं आहे. म्हणजे विचार करा, समोर इतक्या गोष्टी ठेवलेल्या असताना सुद्धा ती माणसं कंट्रोल करतात खाण्यावर. सो अशी माणसं तुम्हाला चीट नाही करू शकणार. सो हा फायदा आहे जिम गर्ल किंवा जिम गायला डेट करण्याचा. सो नक्की तुम्ही डेट करू शकता अशा लोकांना. नंबर 2 इज गिफ्ट्स. अशा लोकांना, जिम करणाऱ्या लोकांना गिफ्ट्स देणं खूप सोपं असतं. म्हणजे जिमशी रिलेटेड कोणत्याही गोष्टी असतील, फॉर एक्झाम्पल टी-शर्ट्स असतील, ट्राउझर्स असतील, शॉर्ट्स असतील, जॅकेट्स असेल, त्याच्यानंतर ते इथे पॅड लावले जातात, त्याला आता नेमका शब्द काय आहे ते मला माहिती नाही. तर ते असेल, कॅप असेल, आणखी वेगवेगळ्या गोष्टी असतात. सो ते तुम्ही दिलं, जिम बॅग दिली, वॉटर बॉटल छान इंटरेस्टिंग दिली, ती माणसं खुश होतात. किंवा प्रोटीनशी रिलेटेड तुम्ही काही गोष्टी दिल्या, प्रोटीनचा अख्खा प्रोटीन पावडरचा जार दिला, शेकर दिलं, जे काही असेल, ती माणसं खुश होतात. सो तुम्हाला जास्त असा विचार नाही करावा लागणार, की काय गिफ्ट देऊ, काय गिफ्ट देऊ? हे गिफ्ट्स पाहून समोरचा खुश होतो. प्रेम आणखी वाढतं, की किती भारी! सो गिफ्ट देणं सोपं असल्यामुळे सुद्धा अशा लोकांना तुम्ही डेट करू शकता. नंबर 3 इज की प्रिन्सेस ट्रीटमेंट. मुलींनो, तो डंबेल सोबत तुमचे नखरे सुद्धा उचलेल. सो जिम गायला डेट करण्याचा हा फायदा आहे. आणि मुलांनो, तुम्हाला सुद्धा छान वाटेल, की ती तिच्या हेल्थकडे लक्ष देतीये. ओके. आणि त्यामुळे तुम्हाला सदानकदा तिला असं सांगावं नाही लागणार, की तू हे बनवलंय, ते बनवलंय किंवा तू असंच कर, तसंच कर. सगळं व्यवस्थित राहणार आहे. म्हणजे हेल्थवरून सुद्धा बऱ्याच जणांमध्ये थोडेसे वाद होतात, की तू अशी काळजी घे, तशी काळजी घे आणि मग समोरचा हां, हां, असं होतं. सो इतकं टेन्शन तुम्हाला घ्यावंच लागणार नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हाही तुम्ही फिरायला जाता, ऑफकोर्स ती जिम करत नसेल, तर तिचा स्टॅमिना कमी असणार आहे. मग ती नखरे करणार, मग तुम्ही इरिटेट होणार, की काय आहे हे? पण जर ती जिम करत असेल, तर तुम्ही सोबत मस्तपैकी जे काही तुम्हाला फिरायचंय, ट्रेक करायचा तो आनंदाने मस्त एन्जॉय करत कंप्लीट करू शकता. इथे दोघांकडे छान स्टॅमिना असेल. सो हा फायदा आहे जिम गर्ल किंवा जिम गायला डेट करण्याचे. आणि मी म्हणेल, की डेट वगैरे हा तर पुढचा विषय आहे. पण स्वतःच्या तब्येतीसाठी का असेना, तुम्ही एक्सरसाइज करणं महत्त्वाचं आहे. जिमला जा, योगा करा, जे काही असेल करा, पण तब्येतीकडे लक्ष द्या. हेल्थ अच्छी हो, तो सब कुछ लाईफ में पॉसिबल है. सो प्लीज हेल्थकडे लक्ष द्या. आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे, मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. बाकी मस्त राहा, खुश राहा, प्रेमात राहा, तुमच्याही, माझ्याही तब्येतीची काळजी घेत राहा. आय लव्ह यू. बाय. अरे हां, बाय.